अंतर्मनानं मला धोका दिला. चौकशी दरम्यान भोंदू खरातचं वक्तव्य. सूत्रांची माहिती. महिलेसोबत केलेलं कृत्य विधीचाच भाग असल्याच्या उलट्या बोंबा. नाशिक पोलिसांकडून भोंदू अशोक खरातची HIV टेस्ट. अशोक खरातची HIV निगेटिव्ह. महिलांचं लैंगिक शोषण केलं असल्यानं केली HIV टेस्ट. अशोक खरात प्रकरणात कारवाईला उशीर झाला. आधीच कारवाई व्हायला हवी होती. झी 24 तासच्या कार्यक्रमात अमृता फडणवीसांचं रोखठोक मत. आम्ही पदरानं कुणाचे पाय पुसत नाही. झी 24 तासच्या महिला सन्मान पुरस्कार सोहळ्यात नीलम गोऱ्हेंचा रुपाली चाकणकरांना चिमटा. लग्न कार्यातल्या प्रथाही योग्य नसल्याचं मत. भोंदू खरातकडून पुण्याचे व्यावसायिक राजेंद्र जासूद यांची कोट्यवधींची फसवणूक. तर 8व्या दिवशी खरातची SIT चौकशी. लैंगिक शोषणाचा अड्डा बनलेल्या ऑफिसला टाळं. राज्याला केंद्र सरकारकडनं पुरेसा पेट्रोल डिझेलचा पुरवठा. विनाकारण जास्तीच्या पेट्रोल खरेदीमुळे पेट्रोल टंचाई. गरजेपुरतच पेट्रोल खरेदी करा. मुख्यमंत्र्यांचं आवाहन. वीज कंपन्यांकडनं ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. कडक उन्हाळ्यात वीज दरात कपात. 7 ते 9% दर कपातीचा निर्णय. एप्रिलपासून नवे दर लागू. सोलापूरला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. बेदाण्याचं मोठं नुकसान. तर आज कोकणातही पावसाचा इशारा. आंबा बागायतदारांची चिंता वाढली. शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू पुन्हा आक्रमक. जय श्रीराम कब मिलेगा हिंदू किसान को दाम अशी घोषणा देत आजपासून अमरावतीमध्ये एकदिवसीय लाक्षणिक उपोषण. इस्रायली हल्ल्यात इराणचे नौदल प्रमुख ठार. इराणचे नौदल प्रमुख अली रेझांचा मृत्यू झाल्याचा दावा. अली रेझा टंग सिरींना ठार केल्याचा इस्रायलचा दावा.